या युद्धाचा शेवटचा अध्याय मीच लिहिणार पार्वती, मीच लिहिणार. शुभ्रा, काय झालं शुभ्रा? हात अचानकच दुखायला लागला माझा. दुखायला लागलाय का काही? नाही, बघ ना, खूप खूप झोंबतोय ग मला. बघू. शुभ्रा का काहीच नाहीये. काही मलम वगैरे असेल का? आणते मी, थांब बघते. चित्रकार, किती वाजले? झोपायचं नाही का? आत्ता एवढ्या उशिरा? झोप चल. शुभ्रा काकू मला मारेल तू झोपला नाहीस तर. प्रथमेश, थोड्या वेळानंतर झोपशील? बर, काढ. थोडा वेळ काढ. हा, का बसलात? झोप येत नाहीये का तुम्हाला? पाणी घेऊन येऊ? नाही, नको. झोप येत नाही हे मात्र खरं आहे. का? झोप का येत नाहीये तुम्हाला? का? बरं का शुभ्रा, माणसाच्या वयाचं आणि झोपेचं प्रमाण व्यस्त असतं. एक वाढलं की दुसरी कमी होते. शिवाय आज दुपारी मी झोपण्याचा मूर्खपणा केलेला आहे, तेव्हा आता झोप येणं शक्यच नाही. पण तुझं काय? तू अजून जागीच. बरीच रात्र उलटून गेली आहे. नाही, म्हणजे झोपले होते मी, पण अचानक जाग आली. आजोबा, माझ्या दंडावरती काहीतरी झालंय हो. खूप झोंबतं तिथे. काय झालंय नेमकं? काय झालंय तेच कळत नाहीये. एक निळा डाग तयार झालाय तिथे. काहीतरी चावलं असेल. औषध वगैरे लाव, बरं वाटेल. मलम लावलं मी, आता कमी झोंबतंय तिथे. पण झोप काय, एकदा उडाली की उडालीच. पण तुम्ही का जागे आजोबा? श्रीराम, चित्त थाऱ्यावर नाही. का? काय झालं? नाही, झालं काही नाही. पण एक अनामिक दडपण येतंय मनावर. काहीतरी घडणार आहे, घडतंय, पण ते दिसत नाही. का? काहीतरी म्हणजे काहीतरी जाणवतंय का तुम्हाला आजोबा? यापूर्वी तुम्ही असं कधीच बोलला नाही. काय आहे ते खरं सांगा मला. नाही, खरंच
काहीच झालेलं नाहीये, पण जरा खुट्ट झालं की झोप येत नाही आताशा. आज असंच काहीतरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी झालंय. शुभ्रा, काळजी घे शुभ्रा. जप स्वतःला. मला काही होणार आहे का आजोबा? मी देव नाही बाळा. काय होणार काय नाही होणार हे मी कसं सांगू? त्याला जेव्हा संकेत द्यायचे असतात तेव्हा तो देतो. ते कसे घ्यायचे हे आपल्याला कळायला हवं. आज पहिल्यांदाच तुमचं बोलणं मोघम वाटते आजोबा. मला असं का वाटतंय की तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय, पण तुम्ही स्वतःची काळजी घे. तुर्तास एवढंच सांगायचंय. चला, प्रयत्न करून पाहतो निद्रा देवी प्रसन्न होते का ते. तूही जरा वेळ झोपण्याचा प्रयत्न कर बाळा. उजाडायला बराच वेळ आहे अजून. श्रीराम श्रीराम श्रीराम. प्रिया, प्रिया उठ. प्रिया उठ ग. प्रिया उठ ना. 5 मिनिटं नाही, तिसऱ्यांदा बोलवायला आले मी. उठ उठ उठ. शुभ्रा, उठ अगं, उठ. आवर लवकर. काय ग? उठले. जा आता. गुड अगं, नाईट. प्रिया उठा. नाही तर मी आईन ना. आई. मग शुभ्रा, काय ते धमक्या देतेस तू? आई जर इथे आल्यानंतर माहिती ना तुला काय होईल ते. चल उठ लोक. चला चला चला. हो ग बाई. झाला का चहा पिऊन? झोप झाली ना व्यवस्थित? अगदी मस्त. या पितळेच्या पेल्यात चहा पिण्यात काही वेगळीच मजा आहे माई. आणखी आणू का थोडा? नाही नको माई, बस पुरे. तुम्ही ना खरंच माई आहात. अहो, एका दिवसात केवढे लाड करताय माझे. इथून जावंसच वाटत नाहीये. अगो मग राहा, काय घाई काय जायची? नाही हो माई, तुम्हाला माहिती आहे ना माझं काम कसं आहे ते.
गेलंच पाहिजे. आमच्या घड्याळाला 3 काटे सेकंदाचे असतात. तू राहिली असतीस ना खूप बरं वाटलं असतं ग. पण काय करणार, तुम्ही कामाची माणसं. माझं काय, मी आहे इथेच आहे. हे बघ, तुला जेव्हा वाटेल तेव्हा नक्की ये हो. नक्की. तुम्ही मला इथला फोन नंबर देऊन ठेवा ना. अगो अजून इथे फोन लागायचा आहे. मी तुला बाजूच्या वाण्याचा नंबर देते. आणि हो, शुभ्राचा पण नंबर देते. हा, तू मुंबईला गेल्यावर तिला भेट. हा, आय एम काउंटिंग मिनिट्स. हा काय गो. नक्की जाईन. हा बरं, हे बघ, तू आधी आंघोळ उरकून घे. तोपर्यंत मी न्याहारीचं बघते. अगो बाई, विसरलेस बघ. अगो बंबात सारण घालायची विसरले. आलेच हा मी. वसुधा, ए वसुधा. हा काय हो? अगं माझं पेन सापडत नाहीये. अहो असेल ना तिथेच कुठेतरी. अगं असेल ना काय कुठेतरी. माझ्या पेनाची जागा ठरलेली आहे सगळी. कुठेतरी हात लावल्याशिवाय असं होणार नाही. अहो कुणीही तुमच्या पेनाला. हो हो सॉरी मीच घेतलं होतं. सामानाची यादी करायची होती ना काल, म्हणून घेतलं होतं. बाहेर असेल डायनिंग टेबलवर. हा डायनिंग टेबलवरती काय असेल? तुला माहिती आहे माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलेला मला आवडत नाही. काय चिडताय काय एवढे? घेतलं एकदा तर काय बिघडलं? साधं बॉल पेन तर आहे, काय सोनं लागलंय का त्याला? वसुधा, माझ्याशी वाद घालू नकोस. आपलं भांडण होईल. तुमच्या भांडणात मी व्यत्यय तर आणत नाहीये ना. वसुधा, थांब जरा. मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. बस बाबा. श्रीराम, बोला. तुमच्या भांडणातून वेळ मिळाला तुम्हाला तर बोलू आपण. काय बाबा. बोला. मला शुभ्राच्या आईला भेटायचं आहे. बाबा, अचानक एकदम. अरे, त्यांची लेक सून आहे आपली, आणि लग्न झाल्यापासून एकदाही भेटलो नाहीये आपण त्यांना. मला हे फारसं श्रेयस्कर वाटत नाही. हो बाबा, म्हणजे अहो माझ्याही मनात होतच. काय फोनवर बोलणं होतं त्यांच्याशी, पण प्रत्यक्षात आमची भेटच नाही ना. दुसरं असं की शुभ्राच्या आयुष्यात ज्या काही घटना घडून गेल्या त्यांचा मी माझ्या परीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी तिच्या काही बालपणीच्या गोष्टी कळायला हव्यात. त्या शुभ्राच्या आईशिवाय कोण सांगू शकणार. म्हणून त्यांना भेटायला आपल्याला कोकणात जायला हवं. तुला वेळ असेल मधू तेव्हा सांग. नाही म्हणजे मी काय म्हणते बाबा, तुम्ही एवढी दगदग करून कोकणात जाण्यापेक्षा आम्ही जातो ना आणि त्यांना इथे घेऊन येतो. मलाही बरेच दिवस वाटत होतं की त्यांना इथे आपल्याकडे बोलवावं म्हणून. आणि शुभ्रालाही बरं वाटेल ना त्या इथे येऊन थोडे दिवस राहिल्या तर. तसं होणार असेल तर उत्तम. नाही पण बाबा, मला जमणं कठीण आहे. म्हणजे आधीच यावर्षी माझी लेक्चर्स बुडाली आहेत आणि आता पुन्हा जर. अहो तुम्ही नका येऊ, मी जाईन ना. प्रियाला घेऊन जाते बरोबर. नाहीतरी तुमची आणि शुभ्राच्या आईची भेट झालेली आहे. नाही हे मला चालेल, पण चालेल ना. चला मग काढा मुहूर्त लवकरात लवकर दौऱ्याचा. आणि हो, तुमचं उरलेलं भांडण चालू ठेवा. ठीक. माझ्यामुळे तुमच्या भांडणात व्यत्यय आलाय. श्रीराम श्रीराम असू दे. श्रीराम श्रीराम. भांडायचं मूड नाही आता.
पण संध्याकाळी भांडू. एखाद्या नाटकात, सिनेमात किंवा कुठल्याही कथा कादंबऱ्यातही अशक्य, असंभव वाटतील. एखाद्या सब्जेक्टला ट्रीट करताना आम्हाला सगळ्यात आधी गरज लागते डेटाची, माहिती, इन्फॉर्मेशन, जी बरीचशी आम्हाला सब्जेक्टकडून मिळते, कधी मिळतही नाही. हिअर बाय सब्जेक्ट आय मीन मिसेस शास्त्री. या, आय अंडरस्टँड. आणि म्हणून आजची आपली ही भेट. शॅल वी स्टार्ट? शुअर. मिस्टर शास्त्री, मला काही बेसिक प्रश्न तुम्हाला विचारायचे. त्याचे उत्तर देताना जर का तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटलं तर टेल मी. या. गुड. मिस्टर शास्त्री, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 6 महिने. अरेंज्ड की काय झालं मिस्टर शास्त्री? काय नाही. माझं आणि शुभ्राचं लग्न खूप विचित्र परिस्थितीत झालंय डॉक्टर. इनफॅक्ट लग्न होण्याच्या 4 दिवस आधी आम्ही एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो. आमच्या दोघांचीही लग्न ठरली होती. माझा साखरपुडा झाला होता आणि 8 दिवसातच माझं लग्न होणार होतं. पण त्याच काळात मी एका कामासाठी कोकणात गेलो असताना आमची भेट झाली आणि म्हणजे तुमच्या डिसिजनमुळे तुम्हा दोघांच्याही आयुष्यात, रादर दोघांच्याही घरात खूप उलथापालथ झाली असेल, नाही? एक सांगू डॉक्टर, सहा महिन्यांपूर्वी माझं आयुष्य 4 चौघांसारखंच होतं. साधं, सरळ, रिअलिस्टिक. पण गेल्या 6 महिन्यात हॅज बीन अ फॅन्टसी. ज्या गोष्टी एखाद्या नाटकात, सिनेमात किंवा कुठल्याही कथा कादंबऱ्यातही अशक्य, असंभव वाटतील, अशा गोष्टी गेल्या 6 महिन्यात माझ्या आयुष्यात घडतायत. गेल्या 6 महिन्यात
म्हणजे तुमच्या लग्नानंतर? येस. मग आपण असं म्हणूया का की तुमच्या लग्नापासून तुम्ही खुश नाही आहात?